रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज आहे 19 डिसेंबर 2025। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 47वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत कालीबावडी या ठिकाणावरून। सकाळचे वाजलेले आहेत आता 6:30 पावणे 7। तर आज संपूर्ण भराचा जो व्हिडिओ आहे तो खूप सुंदर अशा प्रकारचा असणार आहे। सगळ्यांनी नक्की कंटिन्यू बघा, कारण की आज आहे मांडवगड चढायचा आहे आणि तेवढाच त्याच्या दुपटीने खतरनाक जो आहे तो उतार आहे, तो उतरायचा आहे। तर बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। नर्मदे हर। पुढे आल्यानंतर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे सगळ्या परिक्रमावास्यांना चाय प्रसादीसाठी थांबवतात। तर इथे परिक्रमावास्यांना चाय प्रसादी देतात। नर्मदे हर नाही, मैं नहीं लेते हूँ। नर्मदे हर। तर निघालेला आहोत चाय प्रसादी घेऊन आणि सकाळचा आता सूर्योदय होतोय। इकडे आहे पलीकडे गव्हाची शेती आणि परिक्रमावासी निघलेले आहेत समोरच्या दिशेने। आणि समोर तुम्हाला तो डोंगर दिसत असेल, जरी तो जवळ नसेल तर त्याच्याही पलीकडे जाऊन आहे मांडवगड, तर तो चढायचा आहे आणि आजच उतरायचा आहे। तर आमचा जो पूर्ण दिवसभराचाच प्रवास आहे तो थोडासा अवघड किंवा त्रासदायक म्हणता येईल किंवा खतरनाक म्हणता येईल। सकाळ सकाळी लागलेला आहे आम्हाला एक समोर ओढा म्हणजे कदाचित ती पाईपलाईन फुटलेली असावी। तर सगळे परिक्रमावासी चाललेले आहेत समोर। सगळ्या परिक्रमावास्यांनी सकाळ सकाळी जो ओढा आहे तो पार केलेला आहे आणि खूप खोलवरती होता। अक्षरशः काही काहींच्या तर गुडघे एवढं पाणी आलेलं आहे। मी डायरेक्ट अशी चप्पल भिजवलेली आहे। समोर जो आहे मांडवगड तो आमची वाट बघतोय आणि इकडे थोडीशी झाडी आहे, शेती आहे, परिक्रमावासी चाललेले आहेत। खूप सुंदर असं दृश्य आहे हे सकाळचं। सकाळच्या वातावरणामध्ये सगळेजण चालतात। दुपारी ऊन असलं की मग लगेच जड होतं चालायला, त्याच्यात पोटात भर पडलं की अजूनही जड होतं। तर आम्ही आलेलो आहोत थोडंसं उंचावरती आणि इकडे पूर्ण आहे हे तळ आणि तळ्याच्याच कडेला आहे हा डोंगर। तळ्याच्या कडेने चाललेलो आहोत, उंच डोंगर आहे, परिक्रमावासी चाललेले आहेत। आणि मांडवगड जो आहे तो आता थोड्याच वेळात आम्ही चढायला सुरुवात करणार आहोत, कारण की हायवे आहे समोर। गाड्यांचा आवाज जो आहे तो आमच्या कानावर पडतोय। तर आम्ही थोडंसं उंचावर आहोत आणि उंचावर चालत असताना सहज नजर या निसर्गावर पडली। खूप सुंदर असं सगळीकडे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत चारही बाजूनही हिरवळ आहे, मध्ये शेती आहे, झाडी आहे। खूप सुंदर असं हे निसर्गरम्य वातावरण आहे। आपण म्हणतो ना गावाकडची पहाट, अगदी तसंच आहे। डोंगर आहे, तलाव आहे, बकऱ्या चरायला चाललेल्या आहेत, शेती आहे, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू आहे। चला नर्मदे हर। खूप सुंदर असं हे सकाळचं वातावरण दिसत आहे। इकडे खाली छोटीशी एक वस्ती आहे, बकऱ्या खाली चरायला चाललेल्या आहेत। आता लागलेला आहे आम्हाला पगदंडी मार्ग आणि इथे परिक्रमावास्यांना समजावं म्हणून नेहमीप्रमाणे पिशवी बांधलेली आहे। तर आता थोडासा जो भाग आहे तो उंचावरून भाग आहे आणि थोडंसं खाली उतरलं की लगेच लागणार आहे आपल्याला मांडवगड चढण्यासाठी।
तर आज मांडवगडमध्ये जाताना चढताना एका ठिकाणी झरा आहे, त्या झऱ्याचं पाणी प्यायचं आहे. खालून पण रस्ता आहे, पण सगळे परिक्रमावासी वरूनच जातात नेहमीप्रमाणे. नर्मदे हा रस्ता जर आठवला मला नेहमी की असं वाटतं की ओमकारेश्वर वरून आपण खाली जातोय, म्हणजे परतीचा प्रवास करून ओमकारेश्वरकडे खाली जातो, कारण सेम टू सेम असाच रस्ता आहे. तर वरती आहे हा डोंगर आणि डोंगराच्या पायथ्यावरून ही खालची पायवाट आहे परिक्रमावासियांसाठी. थोडंसं पुढे आल्यानंतर परिक्रमावासियांनी या ठिकाणी चाय प्रसादी घेतलेली आहे आणि काही परिक्रमावासी जे आहेत ते इथे विश्रांतीला बसलेले आहेत. तर आम्ही निघतोय आता पुढच्या वाटेला. नर्मदे हर. चला, मांडवगड आहे, आमचा वाट बघत आहे, आम्ही निघतोय पुढे. मांडवगड आहे, चढायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे जरी हा सरळ रस्ता दिसत असला तरी खाली बघत असेल हा उतार आहे आणि समोरचा आहे चढ. तर चढायला आता आम्ही सुरुवात केलेली आहे. चला निघूयात पुढे. डोंगराच्या कडेची ही बाजू आहे आणि समोर असा हा आता थोडासा उंचावरचा रस्ता येईल. हा पण उंचच आहे, पण जो म्हणतो ना आपण एकदम चढाचा रस्ता तो येणार आहे. कडेने आहेत ही झाडी. कोणती झाडी आहे नक्की सांगा. हे मला कदाचित ओळखता येत नाही, कदाचित साग असावं. साग नाही, सागच असावं. घाट चढत असताना इथे एक बाबाजी आहेत, पोहे प्रसादी घेऊन आलेले आहेत. आता यांचं मी सांगते तुम्हाला. काल असं झालं की काल आश्रमात ते आम्हाला विचारायला आले की तुम्ही किती वाजता निघता. इथे 7-7:30ला नाश्ता तयार असतो. तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही 6 वाजता निघतो आणि उद्या हा मांडवगड चढायचा आहे आणि उतरायचाही आहे, तर लांबचा प्रवास असणार आहे. त्याच्यामुळे आम्ही काही नाश्ता घेतलं तर 6:30पर्यंत आलं तर घेऊ, नाहीतर सरळ रस्ता असता तर आम्ही 7 वाजता घेतला असता. तर बाबाजी म्हणले आम्ही रस्त्यात येऊन देतो. रस्त्यात येऊन त्यांनी 3-4 किलोमीटर पर्यंत हा नाश्ता दिलेला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आम्ही आता हा गड आहे एकदम उंच, तो चढायला सुरुवात केलेली आहे. एकदम आनंदाने चढतोय सगळेजण. नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमावासी उंच चढाव जो आहे तो चढत आहेत. सगळे एजेड आहेत, सगळे 50+ वयाचे आहेत. गड चढताना घाम यायला लागलेला आहे आणि थंडी जी आहे ती कमी झालेली आहे. वरती चाललेलो आहोत, घाम येतोय. तर परिक्रमावासी बसलेले आहेत त्या ठिकाणी स्वेटर काढण्यासाठी. या इथल्या मैया आहेत मध्य प्रदेशमधील रायसेन जिल्ह्यातल्या, ते कपडे सुकवत आहेत, साड्या. नर्मदे हर. स्वेटर वगैरे काढला आणि परिक्रमावासी समोर जो डोंगर आहे तो त्यांनी चढायला सुरुवात केलेली आहे. तर हा चढून तर जायचंच आहे, पण इथून शॉर्टकट दिसत आहे वरती जाण्यासाठी. परिक्रमावासी निरीक्षण करत आहे जावं की नको. तर चला आपण जातोय. नर्मदे हर. नर्मदे हर.
डांबरी रोड सोडून कच्च्या मार्गाने निघालेला आहोत आता, पगदंडी मार्ग. हे बघा, ते रोडवरून चालण्यापेक्षा, धापा टाकत चालण्यापेक्षा हे असं शॉर्टकटने आम्हाला एकतर सवय झालेली आहे. खूप मोठा वळवंडा वाचला बरं का आपला. अशा पद्धतीचा हा रस्ता आहे वरती, आणि खाली जर बघत असाल पुढे आहेत माई आणि पाठीमागे आहे आई, दोघी जणी चालत आहेत. नर्मदे हर. थोडासा वळवंडाचा रस्ता वाचवला, शॉर्टकटने आलोय आम्ही. नर्मदे हर. हे बघा असा रस्ता आहे. उलट तो डांबरी रस्ता चढताना त्रास होतोय, हा चढून आलो तर काहीच वाटलं नाही. उलट येते ना आरामी होतो. हा, डांबरीला पायच उचलत नाही माणसाचा. अगो बाई, नर्मदे हर रे पांडुरंगा. नर्मदे हर. परिक्रमावासी बघा अवघड गड उतरून चढून येत आहेत. हे रस्ता मार्गाने आलेले परिक्रमावासी आराम करत आहेत. बघा असं टन घे. त्यांना घ्या की तिथून. गौरीताई, नर्मदे हर. नर्मदे हर. चला, पुढचा रस्ता आपली वाट बघतोय. नर्मदे हर. वर्षाची आजी बघा, पुढची वाटणार सुद्धा नाही, केवढा गड चढून आली चढावाचा. चला. कोण मागे पोलीस कुठे? ते अजून आलीच नाही. नर्मदे हर. धरू का देते माया? दंडक धरू का? लागण नाही, इथं लागण ना दंड. आजी दमानी आहे ग. आजीला म्हणते धरू का देते, नाही म्हणते. आजी पायाला हात लावू देत नाही, विचार करा रस्त्यात धरून देईन का. दाखव. ती देतच नाही हो, आजी देणार नाही ती. आजी अगं हात दे ग काकीनला. हे बघा ऐकतच नाही आजी, कोणाचंच ऐकत नाही कधी. नर्मदे हर. चला जाऊयात, परिक्रमावासी निघलेले आहेत पुढे. तेरी गाड़ी ओ मैया तू जाने तेरा काम जाने, तेरी भरोसे मेरी गाड़ी ओ मैया तू जाने तेरा काम जाने. ना घर के भरोसे है ना परिवार के भरोसे है, तेरी भरोसे मेरी गाड़ी ओ मैया तू जाने तेरा काम जाने. तेरी भरोसे मेरी परिक्रमा ओ मैया तू जाने तेरा काम जाने. नर्मदेर नर्मदेर, जीवन भर नर्मदेर, सबके मुख पर नर्मदे. नर्मदे हर. के मुख पर नर्मदे. परिक्रमावासी चालून आल्यानंतर या ठिकाणी विश्रांतीला बसलेले आहेत. समोर आहे हा डोंगर, तर आम्ही चालतोय समोर. गवळण मावशी बघा, हर हर नर्मदे. नर्मदे मेहंदी दाखवते ते. चला नर्मदे हर. परिक्रमावास्यांनी विश्रांती केली आणि पुढे मार्गस्थ झालेले आहेत. थोडा वेळ आम्ही विश्रांतीसाठी बसलो होतो. आता वाजलेले आहेत 10 सव्वा 10. कदाचित 11 साडे 11 वाजेपर्यंत आम्ही वरती मांडवगडावरती असू. समोर थोडंसं पुढे चालून आल्यानंतर मी मगाशी म्हणले होते निघताना की डोंगरात हे झऱ्याचं पाणी लागतं.
तर सगळे परिक्रमावासी चाललेले आहेत. इथलं हे झऱ्याचं पाणी घेण्यासाठी अतिशय गोड पाणी आहे. कुठल्याही प्रकारे हे फिल्टर केलेले नाही. वनस्पतींना निसर्गांना बघा असं झाडून असं लागून आलेलं आहे झाडांना. पाणी दाखवा मावशी किती स्वच्छ पाणी आहे. हे बघा स्वच्छ पाणी एकदम. नर्मदे हर. सांडू नको. नर्मदे हर. सर्वांनी घेतलेलं आहे इथलं पाणी. निघलोय पुढच्या प्रवासाला. हे बघा किती उंचावर आहोत आम्ही. खाली हा डोंगर आहे, झाडे आहे. चला असे आम्ही त्या तलावाजवळ होतो. बघत असताना आम्ही किती खालून हे वरती आलेलो आहोत. वरती जनावर चरायला गेलेले आहेत. कसं वाटतंय? कुठं आलोय आपण? उंचावर आलोय. मस्त वाटतंय. रिएक्शन कसं आलं? खूप वर चढावर आलं. उंच उंच ही डोंगर आहेत आणि परिक्रमावासी त्या रस्त्याच्या मधोमध चाललेले आहेत. बघत असाल पाठीवरती 7 ते 8 किलो, 10 किलो, 11 किलो असं प्रत्येकाच्या पाठीवरती वजन आहे. आणि लांब लांबपर्यंत परिक्रमावासी चालत आलेले आहेत. हे बघा इकडे खाली खोलदरी आहे. मांडवगड. मोठ्या डोंगरावरनं कशा गाया उतरतात ते छान. तेव्हा तिकडनं बघ कशी लाईन लागली बघ. सवय त्यांना. ते बघ त्या वरून आहे तिकडनं. त्यांना दंड पण नाही. त्यांना दंड नाही, काही सहारा नाही, तरी पण येतात ते. आपल्याला दंडक असून सगळं असून आपल्याला भीती वाटते मनात. खूप छान बघा. नर्मदे हा असे येतात ते गाया. नर्मदे हा. बघ ना किती वरून येतात. गोमैया नर्मदे हर मैया. त्यांना सवय आहे रोजची. त्यांना सवय आहे. किती उतरत्या गोमैया. पण बघा ना ते उतरायला पण किती व्यवस्थित उतरतात ते. एकदम त्यांना खाली रस्ता दिसतोय बघा. पाऊल बघा असे टाकतात ती बघ ना काही कशी येते बघ. बरोबर बघत 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 दमेदम भरून गेली ती पाय. ते बघ ती दमेदम भरून गेली लाल गाय पाय. वयस्करी बिचारी. तुला रावण मारून बघ खाली उतरून बघत चालले रोडनी. त्यांना पण बरोबर जजमेंट आहे सगळं उतरण्याचं. बघ खाली येतात ते. गाया गेलेल्या आहे समोर. आणि आता खरा सीन बघा. खाली तलाव दिसत आहे तिकडे. म्हणजे दिसतच नाही एवढं पांढरं पांढरं आहे. एवढं आम्ही चढून आलेलो आहोत. म्हणजे इथून सरळ नाही आलो, असं फिरून लांब 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 फिरून इथपर्यंत आलेलो आहोत. बघा आमचे पोलीस बाबा आहेत, बायपास झाले तरी चढतात ते. सगळा शुल्पानी गड चढले, परत त्याच्यानंतर माथासर चढले, त्याच्यानंतर हापेश्वरच्या नंतर मथराड चढले, मथवाडचं चढले, मांडवगड चढले. आणि तेवढाच ताकदीने ते उतरणार आहेत. नर्मदा मैया सगळी ताकद देते. नर्मदे हर. इथे समोर आल्यानंतर एवढा मोठा गड चढलो. आणि दरवर्षीप्रमाणे परिक्रमावासी इथे लिंबू सरबत घेतात. आपण पण लिंबू सरबत घेऊ, कारण की डिहायड्रेशन झालेलं आहे त्याच्यामुळे. ते या बाबाजींनी लिंबू सरबत केलेलं आहे. आणि आपले चिखले बाबा जे आहे ते लिंबू सरबत वाटत आहे. घेतलेलं आहे हे लिंबू पाणी. सगळे परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहेत. राजा नाही इथं. इथला मांडवगडचा राजा आलेला आहे. मांडवगड
थोड्याच वेळात आम्ही नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे, पुरातनकालीन आहे, तिथे जाणार आहोत. तर रोडचा मार्ग सोडून आता आम्ही चाललेलो आहोत या खालच्या रस्त्याने. तर इथून आता जायचं आहे नीलकंठेश्वर महादेव मंदिर. सगळे परिक्रमावासी आहे, दर्शनाला चाललेले आहेत. तर हे नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे जे खाली खोलवरती आहे. तर आता आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत. खूप पुरातन कालीन म्हणजे 16व्या ते 17व्या शतकातलं हे मंदिर आहे. थोडासा जो मला इतिहास आहे मी खाली गेल्यावर तुम्हाला सांगणार आहे. तर चला जाऊयात खाली. परिक्रमावास्यांनी या ठिकाणी ठेवलेले आहेत बॅग आणि इथे काही वनस्पती आहेत विकायला, जसे की गुंज, परत चिंचा. मैयांना ही चिंच खूप आवडते. ही आहे चिंच. चिंच आहे चिंच. खाली आपण जाणार आहोत दर्शनासाठी. इकडे आहेत गणपती बाप्पा. नर्मदे हर. तर आम्ही आता खाली उतरून चाललेलो आहोत. नर्मदे हर. परिक्रमावासी या पायऱ्या उतरून खाली येत आहेत. नर्मदे हर. पर्यटन स्थळ पण आहे. नीलकंठ महादेव मंदिराकडे आम्ही आता चाललेलो आहोत. पुरातनकालीन आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. शिवलिंग आहे. नर्मदे हर. अशा पद्धतीने परिक्रमावासी जे आहे ते दर्शन घेत आहेत खाली जाऊन. नर्मदे हर. नीलकंठेश्वर महादेव मंदिराचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. त्याचा इतिहास असा आहे की या ठिकाणी एक वनरक्षक होते आणि 1600-1700च्या दशकातील एक घटना आहे. म्हणजे सगळ्यांच्या सांगण्यानुसार गावातली जी लोक आहेत किंवा पुरातन आपण म्हणतो ना एखादी अशी गोष्ट घडते, मग ते सगळ्यांच्या सांगण्यानुसार ते होतं. तर 1600 ते 1700च्या शतकामध्ये एक वनरक्षक होते. वनरक्षकांच्या स्वप्नामध्ये महादेव जे आले की या ठिकाणी मी आहे, तू त्या ठिकाणी जे जागा आहे तर मी तिथं असणार आहे. तर वनरक्षकांनी त्या जागेवरती खोदलं, जसं विहीर आपण खोदतो तसं इथं खोदकाम केलं. तर त्यानंतर या ठिकाणी स्वयंभू नीलकंठेश्वर महादेव मंदिर जे आहे ते स्थापित झालेले आहे. असा त्याचा मला इतिहास माहीत आहे. जिथपर्यंत माहीत आहे तिथपर्यंत मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुंदर अशा प्रकारे आम्हा सर्वांचं दर्शन झालेलं आहे. तर आम्ही निघतो आता पुढच्या प्रवासासाठी. तर इथे हे जे आपल्याला पिंडीच्या आकाराचं दिसत आहे, असं म्हणतात की जसं इथून आपण पाण्याच्या जिथून उगम होतो तिथून जर सोडलं तर ते स्पीडने गेलं तर आपल्या मनातली जी इच्छा असेल, मनोकामना असेल, मन्नत असेल ती पूर्ण होते. तर आपण पण टाकून इथे बघणार आहोत. सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे आणि निघालेले आहेत पुढच्या मार्गाकडे. 12 वाजलेले आहेत आता. चला, काही पर्यटक आहेत दर्शनासाठी चाललेले आहेत. तर आम्ही हायवेचा मार्ग सोडून निघलेला आहोत त्या पगदंडी वाटेने. नर्मदे हर. बर शेतातून ही पाऊल वाट आहे. शेतकऱ्यांनी सगळीकडे पेरलं पण एवढ्या पाऊल वाटतच पेरलेलं नाहीये. गहू आहे, सगळा गहू आहे ना बाबा. गव्हातून चाललेत, पाणी दिले गव्हाला. इथं मी घेतलेले आहेत बोरं खायला. सगळं हे मोकळं
रान आहे. तर परिक्रमा असे चाललेले आहेत उन्हातानाचे. 12-1 वाजलेले आहेत. रोज 12-1 वाजता जेवण करायची सर्वांना सवय आहे, पण आज मात्र भोजन प्रसादी नाही. कारण सर्वांच्या डोक्यात एक टार्गेट होतं सकाळी मांडवगड चढायचं आहे. चढून तर सगळे सुखरूप आलेले आहेत, पण उतरायचं आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं टेन्शन आहे. तर उतरून खाली गेल्यावर आम्ही भोजन प्रसादी करणार आहोत. तर आम्ही इथल्या आदिवासी भागातून चाललेलो आहोत. तिथल्या शेणाच्या जर गौऱ्या बघितल्या असेल, खूप मोठी साईज आहे. जसं आपलं चपाती भाकरी करायचं जे मोठं ताट असतं तेवढी साईज आहे. आता इथले तुम्हाला मी हॉस्पिटल दाखवते कसे आहेत. सरकारी हॉस्पिटल आहे. आदिवासी भाग आहे पूर्ण. नर्मदा खंडातली इतकी लोक भाग्यवान आहेत काही की अगदी त्यांच्या आपण म्हणतो ना घराच्या दारासमोरून रस्ता आहे. बघा हे घर आणि हे त्यांच्या दारासमोरून रस्ता आहे. नर्मदे हर, नर्मदे हर मैया. काय करतात त्या करोडच्या बंगल्याला की सर पण येणार नाही. एवढ्या संतांची पावलं या त्यांच्या घराच्या दारापासून जात आहेत. तर हा रस्ता आहे इकडे. आजी तोच रस्ता आहे, बरोबर तोच रस्ता आहे. बघा लहान लहान पोरींनी रस्ते दाखवलेले आहे. हा रस्त्याचा मार्ग नाहीये, 2 रस्ते आहेत. त्याच्यामुळे परिक्रमा असेल ना कधी कधी चुकामुक होते. समोरचा रस्ता न जाता 2 कन्या आहेत, त्यांनी तो रस्ता दाखवलेला आहे हा वाला. रास्ता कौन सा है? रास्ता कौन सा है? ये वाला रास्ता है. आम्ही या आदिवासी भागापासून, इथे घरं होती, ह्या घरांपासून निघून आम्ही आता चाललेलो आहोत रेवाकुंडाकडे. तर ही छोटी वस्ती आहे आदिवासी भागातील. इथली घरं, परिक्रमा यांच्या रांगा. नर्मदे हर. पिल्लू बघा गायचं टोपल्यात पाय देऊन खाते. पुढून उजव्या हाताने वरच्या साईडला निघायचं आहे. लहान लहान लेकरं. नर्मदे हर. तर थोडंसं पुढे चालून आल्यानंतर आम्ही थोडीशी विश्रांती केली. विश्रांती केल्यानंतर आम्ही चालायला निघलेलो आहोत, कारण राणी रूपमतीचा महल किंवा रेवाकुंड जे आहे ते 2 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि तिथून खाली आम्हाला जो मांडवगड आहे तो उतरायचा आहे. तर निघलेले आहे सगळेजण एका मागोमाग एक. समोर बोर्ड लिहिलेला आहे. इकडे आहे जहांगीरपूर दरवाजा, समोर आहे रेवाकुंड आणि बाज बहादूर महल आणि राणी रूपमतीचा महल आहे. तर आम्ही रेवाकुंडाकडे आता चाललेलो आहोत. तिथेच आहे राणी रूपमतीचा महल. तर आता आम्ही आलेलो आहोत रेवाकुंडाजवळ. इकडे खाली रेवाकुंड आहे. कुंडाकडे आम्ही आता जाणार आहोत आणि समोरचाच हा रस्ता जातो राणी रूपमती महलाकडे. तर आता
रेवाकुंडाचं दर्शन घेऊयात. हा इथं आहे चिंच विकण्यासाठी. रेवाकुंड नर्मदे हर. मांडवगडावरील हे रेवाकुंड आहे. नर्मदे हर. परिक्रमा अशी चाललेली आहेत कुंडावरती नर्मदे हर, नर्मदे हर, हातपाय धुण्यासाठी. रेवाकुंड नर्मदे नर्मदे हर. हर, नर्मदे हर. रेवा मैया नर्मदे हर. नर्मदे हर. मैया आहेत या मैयाचंच नाव आहे रेवाकुंड. इकडे परिक्रमावासी जे आहे ते या महलाचं आणि कुंडाचं निरीक्षण करत आहे की पूर्वीच्या काळामध्ये कसं बांधलं असेल, कशा रूपमती ज्या राणी आहेत त्या कशा येत असतील इथे. तर हा आहे जहांगीर यांचा महल. पर्यटन स्थळ आहे तिथली सगळी ही. आपण परिक्रमेत आहोत त्याच्यामुळे आपल्याला जाता येणार नाही. ज्यांना जायचं असेल ते जाऊ शकतात. पुढे आहे रूपमती राणींचा महल. परिक्रमावासी येत आहेत. समोर हा जो महल दिसत आहे हा आहे राणी रूपमतीचा महल. तर या महलाच्याच अपोजिट साईडला इकडे डोंगर उतरायचा आहे आम्हाला आता, ज्याची सगळेजण कालपासून परिक्रमावासी वाट बघतायत आतुरतेने. पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी दुकानं आहेत. आणि इकडे आहे रूपमती राणीचा महल. तर आम्ही इथं काही ना काहीतरी खातो आणि निघतो पुढे. ऊसाचा रस आहे, त्यानंतर पलीकडे हॉटेलमध्ये काहीतरी असेल तिथे चहा पाणी काहीतरी करतो. वरती आहे राणी रूपमतीचा महल. आणि ही जी वाट आहे आमच्या परिक्रमेची ती पाठीमागच्या बाजूने आहे. परिक्रमावास्यांनी या ठिकाणी ऊसाचा रस घेतला आणि नर्मदे हर. आम्ही सगळे पुढे मार्गस्थ झालेलो आहोत. नर्मदे हर. राणी रूपमतीचा महल आहे इकडे. रूपमती महलाकडे आम्ही गेलेलो नाही कारण की आम्हाला गड उतरायचा आहे. आणि या दुकानाच्याच पाठीमागून हा परिक्रमावास्यांसाठी हा रोड आहे. तर या रोडने आम्ही आता चाललेलो आहोत. सगळे परिक्रमावासी निघालेले आहेत समोर. तर आम्हाला हा मांडवगड आहे तो उतरायचा आहे आणि खूप खतरनाक आहे तो उतरण्यासाठी. स्पष्ट शब्दामध्ये सांगायचं झालं तर या ठिकाणी पोर्टर आहेत, अशा प्रकारे बॅग घेतात आणि खाली उतरतात. आदिवासी भागातील आहेत आणि यांना ही सवय झालेली आहे उतरण्याची. त्याच्यामुळे हे सहज घेऊन वजन जे घेऊन आहे ते सहजपणे उतरतात खाली. तर वजन पाठीवरच ठेवणार आहोत. फारसं वजन नाहीये. वजन जरी जास्त असलं तरी वजन आम्ही आमचंच घेऊन खाली उतरणार आहोत. तर हा मांडवगड आहे. वरती आहोत आम्ही गडाच्या आणि आता हा उतरायचा आहे. तर परिक्रमावास्यांना मार्ग समजावा त्याच्यासाठी नेहमीप्रमाणे या ठिकाणी हे जे ॲरो जे आहेत ते काढलेले आहेत चुनखडीने. तर परिक्रमावासी समोर दिसत असेल तर तो गड उतरत आहे. झेंडी ज्या ज्या ठिकाणी आहे ती. तर हा स्ट्रेट असा खाली उतरायचा आहे. आणि उतरल्यानंतर खाली पहिलंच निळ्या कलरचं जे पत्र्याचं शेड दिसत आहे तिथे कुणाल महाराजांचा आश्रम आहे. आणि त्याच्याच पुढे 1 किलोमीटर वरती पुढे ते गाव दिसत आहे. त्या गावामध्ये आज आम्ही रात्री विश्रांतीसाठी जाणार आहोत. तर चला निघूयात. मांडवगड आता उतरण्याची वेळ आलेली आहे. ज्या क्षणाची आम्ही
खूप दिवस झाला वाट बघत होतो. नर्मदे हर. समोर जो बुरुज आहे तिथून राणी रूपमती ज्या आहेत त्या नर्मदा मैयांचं इथून दर्शन घेत होत्या. समोर आहे नर्मदा मैया आणि बघू शकता किती खोलवर हे जो उतार आहे तो आता उतरायचा आहे आणि काही परिक्रमावासियांनी तो उतार उतरायला सुरुवात केलेली आहे. कदाचित दिसायला हे जवळून वाटत असेल पण प्रत्यक्षात जर अनुभवलं तर खूप खडतर आहे. दिसेलच आता तुम्हाला समोर कसे कसे रस्ते आहेत ते. परिक्रमावासी जे आहेत त्यांनी गड उतरायला सुरुवात केलेली आहे आणि आता एकमेकांच्या सहारे जाणार आहेत. त्या बघा निशांनी. ज्यांना BP, शुगर, अटॅक, बायपासचा त्रास असेल त्यांनी इकडनं येऊच नाही. हे बघा तर मी सुरुवात करते आता खाली हा गड उतरण्यासाठी. नर्मदे हर मैयाच्या नामाचा जप करत आम्ही खाली जाणार आहोत. यावर्षी तरी या ठिकाणी खडी टाकलेली आहे किंवा असं चालण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत आणि मागच्या वर्षी आम्ही घसरगुंडे खेळत गेलो होतो या रस्त्याने. आई आणि मीच होतो दोघी जणी. नर्मदे हर. परिक्रमावासी बघा हा गड आता उतरत आहे. नर्मदे हर. काही परिक्रमावासी खाली गेलेले आहेत उतरून. नर्मदे हर. अशा प्रकारची वाट आहे. परिक्रमावासी बघितला असेल तुम्ही अशा पद्धतीचा हा रस्ता आहे आणि घसरलं तर डायरेक्ट आपण म्हणजे काही होऊ शकतं. परिक्रमावासी उतरून येत आहेत खाली. पुढे ना आमच्या मैयाने पायात चप्पल देखील घातलेली नाहीये. दुपारचं कडक ऊन झालेलं आहे. खालून जमीन तापलेली आहे आणि खाली जे दगड आहेत ते अजून तापलेले आहेत. खरं तर आपल्या ह्या हिरकणी आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर नामाचा जप करत सगळेजण चाललेले आहेत खाली. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. चलो नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आताशी आम्ही इथून एवढं चाललोय. अजून डबल जायचे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमावासी बघा अशा पद्धतीने नर्मदे हर. नर्मदे हर. त्याला फोटो नाही पाहिजे. त्याला लवकर गाणे पाहिजे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमावासी हा गड आता उतरत आहे आणि आपले मुंबईचे बाबा आहेत बघा परिक्रमावासियांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी थांबलेले आहेत. व्यवस्थित त्यांचा हातात हात घेऊन एकमेकांना खाली उतरण्यास सहकार्य करत आहे. त्यांचे मनापासून आभार. आहे बघा. तर चला मी आता निघते खाली. नर्मदे हर. नर्मदे हर. तर हा डोंगर उतरत आहे. पायात तर मी आता चप्पल काढलेली आहे कारण इतका घसरतोय पाय. आमची आजी बघा मस्तपैकी अभंग म्हणत चालली. तर आम्ही एवढा डोंगर उतरून खाली आलेलो आहोत. आता वाजलेले आहे 3:30 आणि तरी हा डोंगर काही संपत नाही अजून. इथे दगडांवरती जय श्रीराम नंतर ॲरो असे लिहिलेले आहेत आणि सगळे पाय भरून आलेले आहेत. तर आलोय आम्ही अर्ध्यात. आता चाललेलो आहोत या मार्गाने. आता मी घातलेली आहे फायनली चप्पल.
चलो पडले आहेत. परिक्रमावासी उतरत आहे हा डोंगर आणि असे एकमेकांच्या आधाराने व्यवस्थितपणे हा उतार आहे उतरत आहे. पूर्ण खडक आहे तर या ठिकाणी व्यवस्थित पाय ठेवून चालावं लागतं, कारण परिक्रमेमध्ये सगळ्यात जास्त काळजी जर कोणाची घ्यायची असेल तर ती पायांचीच घ्यावी लागते. चेहऱ्यापेक्षाही नर्मदे हर. बघा एवढा डोंगर उतरून आलोय, एवढा खाली उतरायचं आता. नर्मदे हर. आम्ही आता थोडंसं अर्ध्यावरती आलेलो आहोत आणि वरती जर बघत असाल तर असा हा डोंगर आहे. मगाशी आम्ही तिथे होतो. सगळेजण या खडतर मार्गाने, अवघडच आहे हा जरासा, तर या मार्गाने आलेले आहेत सगळेजण. हे बघा इथं कसं आहे. असे काही काही पॉइंट आहे की व्यवस्थित उतरावं लागतं. माझे तर पाय थरथर कापायला लागलेले आहेत आता. एवढा डोंगर आम्ही खाली उतरून आता आलेला आहोत. थोडंसं अजून आहे उतरायचं बस. बाकी परिक्रमावासी बघा तिथे पुढे बसलेले आहेत सगळे. आणि आमच्या नर्मदा आजीने इथून तिथून चप्पल काढली होती, आता तिला आम्ही जबरदस्ती घालायला लावली. आमची मैया ही मैया. चला खाली. परिक्रमावासी हा डोंगर उतरून खाली आलेले आहेत सगळे सुखरूप. कोणालाही कोणत्या प्रकारची हानी दुखापत झालेली नाही. नर्मदे हर. तर हा गड जो आहे पूर्ण मांडवगड, तो आम्ही उतरून सगळे परिक्रमावासी व्यवस्थित आलेले आहेत. आणि आम्ही आता समोर या सपाटी मार्गाला लागलेलो आहोत. पोलीस काका उतरले बर का गड आणि चढले पण. एकदम सगळे व्यवस्थित नर्मदे हर. तर चला. आतापर्यंतचे मांडवगड खाली उतरून आल्यानंतर या ठिकाणी आपले महाराष्ट्रातील कुणाल महाराज पाटील यांचं हे शबरी माता आश्रम आहे. या ठिकाणी सगळे परिक्रमावासी थांबलेले आहेत. आणि हे बाबा आहेत देवगडचे. बाबा नाव काय आपलं? प्रकाश महाराज. कुठले तुम्ही? देवगडचे ना. इतके सेवा करतात ना हे, अक्षरशः मला शब्द सुद्धा वर्णन करता येणार नाही. जेव्हाही यांच्याकडे माझी नजर पडेल ना तेव्हा काही ना काहीतरी करत असतात. कधी झाडतील, कधी चटई उचलतील, कधी भोजन प्रसादी वाढू लागतील, तर कधी गेल्यावर सकाळी मला वाटलं रात्री सेवा केली, सकाळी निघले असतील किंवा आवरत असतील. सकाळी त्यांच्या एवढी पहिली नजर पडली तर अंगण झाडत होते. गुरुची कृपा आहे, सगळं गुरुला अर्पण आहे. नक्कीच इतकी सेवा म्हणजे त्या सेवेला काही हेच नाही, मोलच नाहीये. खूप सेवा आहे. नाही, गुरुला सगळं अर्पण आहे. माझ्यासाठी काहीच नाही. हे काय असेल ती सेवा करतो ती सगळं गुरुला अर्पण आहे. नाही ना मावशी, कधी पण बघून आपण ह्यांना एनी टाइम काही ना काहीतरी किती चालू देते. त्यांच्या आध्यात्मिक लेवल त्या लेवलला आहे, उंचावरती आहेत, म्हणून त्या गोष्टी घडतात. भास्करगिरी बाबा माझे गुरु जे आहे ते गुरु एक माझे, आणि त्यांच्या आज्ञा घेऊनच मी परिक्रमेला निघालो. नाही, आणि ज्या पद्धतीने तुमची परिक्रमा चालली ना, खरंच परिक्रमा ना म्हणजे असं एवढं सेवा कोणच नाही करत. आपणही करतो पण इतकी नाही, खरंच नाही. म्हणजे मी म्हणलं शब्द ते वर्णन करता येत नाही. त्याच्याने अर्पण आहे. आणि मैया तुम्हाला जे त्याचं द्यायचे तुमच्या गुरु देते सगळं देते. मला माझ्याची गरज लागते. आता ते पण हे ना चलबिचल झालंय त्यांचं मन त्यांच्याकडे बघून की आता काय सेवा करू मी, काय माझ्या वाटेला येईल. तेच बघून राहिलं मी. लेवल शोधतोय पण शोध नाही, भेटून नाही राहिलं मला. ते महाराज थांबा म्हणजे बसा म्हणजे ते लेवलचे मी त्यांच्यापाशी गेलो. आणि ते असं नाही तुम्ही आराम करा म्हणते. मी तेच म्हणलं मागास बसून यांची नजर बिरबिर करते, काहीतरी सेवा करण्यासाठीच करत असेल. सापडून नाही राहिलं मला. गुरुंनी जे तुम्हाला जी दीक्षा दिलेली आहे तर तुम्ही खरंच पात्र ठरले शिष्य. नक्कीच पात्र ठरलेत. पात्र ठरले हो, गुरु कृपा आहे. आणि ते गुरुला समर्पित करतायत. हे त्याच्याहून तुमचा मोठेपणा आहे. ही गुरुंची तुमची शिकवण आहे खरं. शिकवणे. असं हृदय भरून येतं. हो, नाही ते जाणवतंय आम्हाला तुमचं हृदय भरून येते त्या गोष्टीसाठी. नर्मदे हर. विश्रांती सुद्धा नाही करत. म्हणजे कधी पण बघा आता एवढा मोठा ते गड काल चढून आलेत, उतरून आलेत. प्रत्येक परिक्रमावासियांकडे बघितलं तर चेहऱ्यांचे सगळ्यांचे चेहरे सुकले. कोण कपडे धुवायच्या मार्गावर लागले, कोण झोपले, कोण फोनवर बोलतंय, कोण चहा पिते. पण मात्र त्यांची जी नजर आहे ना की कुठं सेवा करू ह्याच्यावर पडलेली आहे.
नर्मदे हर. आमचे दाजी भेटले बघा, मेवण्यांना सोडून पळतात. कंप्लीट 8 दिवस झाले असतील. दाजी मांडवगड उतरताना म्हणतात या मागून मी चाललो आता मी काय करणार, त्याला विलाज नाही ना. अहो पण पण भैया कशा करताय? मैयच आहे म्हणून आता तुमच्या वरून तुम्ही आम्ही मांडवावरून खाली चला, परिक्रमावासींनी आलेले कपडे धुतलेले आहेत आणि मस्त पैकी आपल्या काठाड्या बघितल्यात, दिलेत त्याच्या वाळायला कपडे टाकून. आपल्यावाल्या ते जेजूरला वाढायचे पाऊस त्यापासून उतरवतो आपण. हे बघा, भेटेल त्या ठिकाणी परिक्रमावासींनी आसन लावलेलं आहे. इकडे परिक्रमावासींची सेवा करणं चालू आहे. आणि हे आपले मुंबईत स्थित असणारे हे माऊली बाबा आहेत. यांनी पण तुम्ही मगाशी बघितलं असेल एवढी सेवा केली आणि आता पण सेवा करतात. नर्मदे हर. इकडे बघा किती खसा खसा कपडे धुणं चालू आहे, जोर लावून. आल्या आल्या कपड्यावरती पडतात सगळेजणी. नर्मदे हर. चला, मी पण कपडे वाळायला चाललेले आहे आता. आम्ही आता सेवा करून आलेलो आहोत आणि सेवा करून आल्यानंतर थोडंसं विश्रांती केली, बसलो. आरती झाली, आरतीलाही गेलो आणि परिक्रमावासी बघा ताट घेऊन कसे उभे आहेत भोजन प्रसादी करण्यासाठी. कारण आज ना काय झालंय की तुम्ही बघितलंच असेल, आम्ही दुपारी कुठं भोजन प्रसादी केली नाही. सर्वांनी थोडासा हलका हलका नाश्ता केला, ते पण वरती गड चढून आलो. मध्ये कुठे काही भेटलं नाही. ज्यांच्याकडं लिंबू सरबत घेतलं, बिस्किट होती ती पाण्यात बुडून खाल्ली. सकाळी एकदा चहा भेटला होता, बरोबर. कोणी आज भोजन प्रसादी केलेली नाही. आत्ता सर्वांनी म्हणजे सर्वांना भोजन प्रसादी करायला भेटते. काल दुपारी कोणी भोजन प्रसादी केलेली नव्हती. एवढं चढलेत उतरले, त्रास झाला, पोटालाही खावं लागतं. ताट घेऊन हजर आहेत. बघा, पोलीस का बाबांनी घेतले ताट. नर्मदे हर. हे बघा, तयारीतच आहे सगळे. फक्त तिकडनं म्हणतील भोजन की नर्मदे हर, सगळे पळते. तिकडं माणसं बसले पण. पूर्ण ब्रह्म उदरमनो हे गाणी जे यज्ञ कर्म पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. की जय. गो माता की जय. सब संतान की जय. नर्मदे हर. भुब्या पण बसलेला आहे या ठिकाणी भोजन प्रसादीसाठी चटईवरती. त्यालाही महाराजांनी चपाती दिलेली आहे खाण्यासाठी.